महत्त्वाचे खालीलप्रमाणे आहेत. मुख्य विषय 1 जून 2026 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे वाढत्या महागाई विरोधात आणि रोजगाराच्या मागणीसाठी तीव्र निदर्शन आंदोलन करण्यात आले. महत्त्वाचे मुद्दे व मागण्या. महागाईचा विरोध. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि रोजच्या किराणा साहित्याच्या गगनाला भिडलेल्या किमती कमी कराव्यात ही मुख्य मागणी होती. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. रोजगाराची मागणी. सामान्य शेतकरी, भूमिहीन, अल्पभूधारक मजूर आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी रोजगार मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे स्वरूप. आळंद येथे सकाळी ठीक सकाळचे 9 वाजता आंदोलन सुरू झाले. आळंद पंचक्रोशीतील नागरिकांनी एकत्र येत साधारण अर्धा तास तीव्र निदर्शने केली. या आंदोलनाला सुमारे 100 नागरिकांची उपस्थिती होती. उपस्थित प्रमुख नेते आणि कार्यकर्ते. या आंदोलनात विविध संघटना आणि पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले होते. भारतीय कम्युनिस्ट पक्ष. कॉम्रेड अभय टाकसाळ, सेक्रेटरी, जिल्हा सेक्रेटरी. कॉम्रेड काकाजी नामदेव तायडे, तालुका सहसचिव. दलित मुस्लिम एकता संघटना. मच्छिंद्रदादा नरवडे, अध्यक्ष. मल्हार सेना. आजीनाथराव खिल्लारे, मराठवाडा अध्यक्ष. शिवसेना. उद्धव बाळासाहेब ठाकरे, सदाशिव क्षीरसागर. इतर प्रमुख उपस्थिती. कॉम्रेड. इस अवसर पर भारतीय कम्युनिस्ट पार्टी के कॉमरेड अभय टाकसाळ, जिला सचिव कॉमरेड काकाजी नाम पेट्रोल डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे. पेट्रोल डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे. पेट्रोल डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे. और तेलाचा भाव कमी झालेच पाहिजे. आज बिजवाईचे भाव कमी झालेच पाहिजे. आज बिजवाईचे भाव कमी झालेच पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे. यानंतर या ठिकाणी मला उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यासाठी हमी भाव आणि शेतकऱ्याचे खत बिजवाईचे रेट ही योग्य दरामध्ये भेटली पाहिजे. याच्यासाठी आपण हा अभ्यास सरकारला मॅसेज आणण्यासाठी हा त्याच्यावर पूर्ण कारवाई व्यवस्थित झालेली पाहिजे. शेतकऱ्याच्या अडचणी आणि वडिलांनी मांडली. शेतकरी कार्यक्रम संपला. आपला जाहीर करतो.